स्नेहल दर्पणकर SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। गुजरात लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या 15व्या विधानसभेच्या 18व्या अधिवेशनाच्या शुभारंभाच्या निमित्ताने आज सभागृहाला संबोधित करण्यात आले। गुजरातच्या या गौरवशाली विधानसभेत उपस्थित राहून राज्याच्या विकास यात्रेचा आढावा, सुशासनाची दिशा आणि जनकल्याणाच्या विविध संकल्पनांची मांडणी करण्यात आली। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पावनभूमीत असलेल्या या विधानसभेत बोलताना राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा उल्लेख करण्यात आला। विकसित गुजरात ते विकसित भारत या ध्येयाने प्रेरित होऊन राज्य सरकार समावेशक आणि श्वासक विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले। सर्वजन हिताय सर्वजन सुखाय या तत्वज्ञानाच्या आधारावर युवा शक्ती, नागरी शक्ती, शेतकरी आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले। विशेषतः प्राकृतिक शेतीला प्रोत्साहन देत गुजरातने देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे। लाखो शेतकऱ्यांना प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि आवश्यक सहकार्य देऊन रसायनमुक्त शेतीकडे राज्याची वाटचाल सुरू असल्याचे अधोरेखित करण्यात आले। कृषी, बागायती आणि ग्रामीण विकास क्षेत्रात गुजरातने राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केल्याचा उल्लेख करण्यात आला। युवकांसाठी रोजगार निर्मिती, आरोग्य सेवा आणि सुलभ करणे तसेच क्रीडा आणि योग क्षेत्रात जागतिक दर्जा निर्माण करण्यासाठी राज्य सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नमूद करण्यात आले। नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात गुजरात विकासाचे नवे आयाम गाठत असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर विकसित गुजरातचे स्वप्न साकार होईल आणि त्याच संकल्पातून विकसित भारताच्या भक्कम पायाभरणीला बळ मिळेल असा दृढ विश्वास व्यक्त करून भाषणाचा समारोप करण्यात आला। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी। युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।